जामखेड शहरातील अग्रगण्य स्थानावर असलेली रायसीना इंग्लिश स्कूल येथे कार्निवल फेस्टिवलचं आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं। 36 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते। यावेळी पालकांनी व विद्यार्थ्यांनी याचा मनसोक्त असा आनंद लुटलाय। पाहूया या फेस्टिवलची काही क्षणचित्रे। जामखेड शहरातील जमदरवाडी रोड येथील असलेली रायसीना इंटरनॅशनल स्कूल येथे कार्निवल फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या फेस्टिवलसाठी जामखेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षणाबरोबरच मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळालं पाहिजे आणि कुठेतरी शिक्षणाबरोबरच एक आनंद उत्सव तेथे साजरा झाला पाहिजे, अशाच कार्यक्रमाचं आयोजन रायसीना इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात येत असतं। यावेळी जामखेड शहरातील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक स्टॉल त्या ठिकाणी जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे 36 स्टॉल लावण्यात आले होते। यावेळी मुलांनी, नागरिकांनी व जामखेडकरांनी या आनंद मेळ्याचा भरपूर असा आस्वाद घेत आनंद लुटला आहे। खरं तर आज लहान मुलांना काळाची गरज आहे, ती एकतर आहे ते स्टॉलच्या माध्यमातून त्यांना आर्थिक देवाणघेवाण तर कळलंच, पण त्याचबरोबर मनोरंजनासाठी वेगवेगळ्या गेम तिथं ठेवलेला आहे। वेगवेगळ्या पदार्थांची चव इथं त्या लहान मुलांना घेता येईल असा सुंदर असा कार्यक्रम या प्रांगणामध्ये ठेवलेला आहे। मला वाटतं इथलं सर्व मॅनेजमेंट डॉक्टर रोहन बोरोडे असतील, किरण असतील, किंवा नाना असतील आणि आमच्याबरोबर आलेले गुलाब शेठ असतील किंवा डॉक्टर काशीद असतील किंवा वडे असतील पत्रकार किंवा आमचे गौरवभाऊ शिंदे असतील, आम्ही हा सर्व लहान मुलांबरोबर बराच एन्जॉय केला आणि आम्हाला खरेदी करण्याचाही आला। खरं तर शाळेमध्ये असे जो उपक्रम ठेवले, तुम्हाला वाटतं लहान मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये व्यावहारिक ज्ञान आल्याशिवाय राहणार। पूर्ण शिक्षणाची वाटचाल म्हणून रायसीना इंटरनॅशनल स्कूलमध्ये जो काय उपक्रम राबवलेला आहे नक्कीच अतिशय सुंदर आहे। कारण आज बघतोय की आपण शहरामध्ये जे गुदमरून लोक गेलेले आहेत त्यांना जराशे वेगळ्या पद्धतीने खेळ आणि शिक्षण याचं महत्त्व या पद्धतीने उपक्रम राबवल्यानंतर नक्कीच लक्षात येतं आणि मी अशा उपक्रमाचं नक्कीच मनापासून अभिनंदन करतो आणि या पद्धतीचे उपक्रम मला वाटतं सर्वत्र राबवले पाहिजे। रायसीना दिवाळी कार्निवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज रविवारचं औचित्य साधून रायसीना इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजमेंट कमिटीने हा आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी जामखेड शहरातील व तालुक्यातील संबंध अशा नागरिकांनी व पालकांनी या कार्यक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। सर्व महिलांनी, लहान मुलांनी तसेच सर्व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। इथं जे जामखेडमध्ये पाहायला भेटत नाही असं अनोखी मैफिल खाण्याची, खेळण्याची इथं सर्वांना पाहायला मिळाली। सर्वांना त्याचा आनंदही घेता आला। आम्ही या आनंदनगरीमध्ये सर्वत्र फिरून पाहिजे ते खाऊगल्लीला खाल्लं आणि त्याचा मनसोक्त आनंद घेतला। I'm Sonia. I'm principal of Raisina International School, and I took up this responsibility just to impart education here, and definitely if like we have organized this program just for the people around here because they have never seen such kind of the environment and maybe the way we have put up, so we got a very good response here and I definitely look forward to it, and next year we'll have much more than this. लोगों ने ये दिवाली कार्निवल का प्लान किया था। एक्चुअली इसके पीछे का हमारा मोटिव ये था कि कोई एक न्यू चीज़ करें, एक ऐसी चीज़ जो अभी तक नहीं हुई है, एंड बाय गॉड्स ग्रेस एंड विद ऑल द टीम और सारे सब लोगों के हेल्प से हमारा ये प्रोग्राम बहुत ही ज़्यादा सक्सेसफुल रहा है। इस हिसाब का क्राउड आया है। ऑल द गेम्स, फूड कॉर्नर्स और शॉपिंग कॉर्नर्स, बहुत ही चीज़ें हम लोगों ने रख ली। तो एक दिवाली जैसा सेलिब्रेशन था और बहुत ही अच्छा हमको रिस्पांस मिला था। अगले साल हमारा ये मोटिव रहेगा कि इससे ज़्यादा हम लोगों तक रीच कर पाएँ और इससे ज़्यादा चीज़ें हम लोग अच्छी कर पाएँ। तर हा कार्यक्रम खास आम्ही पालकांसाठी, मुलांसाठी व सर्व जामखेडकरांसाठी की काहीतरी त्यांना वेगळं इथं या ठिकाणी एन्जॉय करता यावं, का दिवाळी साजरी करता यावी ह्या हिशोबाने ठेवला। आम्ही स्कूलमध्ये तर वेगवेगळे प्रोग्राम घेतच असतो नेहमी, मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खेळ, कम्प्युटर लॅब, शिक्षण याकडे तर लक्ष असतंच, पण त्यांना वेगळी एन्जॉयमेंट असावं, काहीतरी एखाद्या ठिकाणी जाऊन
त्यांना सगळं हे सेलिब्रेट करता यावं या दृष्टीने आम्ही हा दिवाळी कार्निवलचा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि म्हणजे अपेक्षेपेक्षाही फार सुंदर असा प्रतिसाद याला लाभलेला आहे. वाटलं नव्हतं की लोक इतका छान रिस्पॉन्स देतील, पण अगदी वाटलं होतं त्यापेक्षाही म्हणजे 100 अगदी दुपटीने त्याला रिस्पॉन्स छान भेटला. तर फार छान वाटलं. लोकांचं प्रेम असंच आमच्यावर राहावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि खूप धन्यवाद सर्वांनी प्रोग्रामला आले. आणि नेक्स्ट इयर किंवा पुढच्या काही वर्षातही आम्ही असेच वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर त्यासाठीही तुम्ही अशीच तुमचा प्रतिसाद द्यावा हीच आमची अपेक्षा. प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन मुन्ना शेख, जामखेड.